नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. शेवगाव तालुक्यातील उद्योग क्षेत्रातील एक भव्य नाव महेश फॅब्रिकेशन गौरी गणपती उत्सवानिमित्त व नवरात्र उत्सवानिमित्त घेऊन येत आहेत खास आपल्यासाठी खूप छान साहित्य, ते सुद्धा अल्प दरामध्ये. स्टँड, पायऱ्या, मखर आपल्या ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळेल. तसेच वेगवेगळ्या रंगांमध्ये आकर्षक पडदे शिवून मिळतील. तसेच त्यांची खोल फिटिंग अतिशय सोपी, कमी वेळात पूर्ण सेटअप उभा राहतो 5 मिनिटात. एकदा अवश्य भेट द्या. त्वरा करा महेश फॅब्रिकेशनला. आमचा पत्ता महेश फॅब्रिकेशन, लक्ष्मी लॉटरी शेजारी, भेंडा गट ऑफिस समोर, नेवासा रोड, शेवगाव. तसेच अहमदनगर मध्ये पण उपलब्ध. सुविधा मार्केट, सह्याद्री चौक, MIDC, अहमदनगर. संपर्कासाठी मोबाईल नंबर रांधणे बंधू 75 88 60 14 85 व 98 34 16 40 27. कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभाबाबतीत विविध मागण्यांसाठी भीम सैनिकांचे 12 सप्टेंबर रोजी चलो मुंबई मंत्रालय विराट पायी मोर्चा आयोजन. भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभाच्या बाबतीत असलेल्या विविध मागण्यांसाठी भीम सैनिकांचे कोरेगाव भीमा ते मुंबई मंत्रालय पायी मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून विजय स्तंभ सेवा समितीचे अध्यक्ष माननीय सर्जेराव वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली 12 सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. या बाबतीत भीम सैनिकांच्या नेमक्या काय मागण्या आहेत याचा लोकराज्य न्यूजचे प्रतिनिधी योगेश जंगम यांनी घेतलेला हा सविस्तर आढावा. मी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडियातर्फे आपलं स्वागत करतो. आत्ता आपण इथं कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ येथे आलेलो आहोत. तर आत्ता आपल्याला या विजयस्तंभाच्या बाबतीत आपले कोरेगाव भीमा विजयस्तंभाचे सेवा समितीचे अध्यक्ष माननीय सर्जेराव वाघमारे सर आहेत आपल्याबरोबर. आपण त्यांना त्या विजयस्तंभाबाबत त्यांच्या काय मागण्या आहेत व त्यांचं पुढील स्वरूप काय असेल याबाबत आपण त्यांच्याशी सविस्तर जाणून घेऊ. नमस्कार. जय भीम. सर, आपलं विजयस्तंभाबाबत आपल्या सध्या काय मागण्या आहेत आणि त्याचं स्वरूप कसं असेल आणि इथून पुढं तुम्ही त्या बाबतीत काय करणार आहात त्याची सविस्तर माहिती आम्हाला दिली. बरोबर. जय भीम. मी सर्जेराव वाघमारे, अध्यक्ष कोरेगाव भीमा विजय स्तंभ सेवा संघ. आज आपण जयस्तंभ या ठिकाणावर मी तुमच्याशी संवाद साधत आहे. दरवर्षी 1 जानेवारी शिवरायदिनी तमाम महाराष्ट्रातील, देशातील लाखो भीमसैनिक या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी येत असतात. परंतु त्याच्यानंतरचा काळ हा जयस्तंभ कसा असतो, कुठल्या परिस्थितीत असतो हे मात्र बऱ्याच जणांना माहीत नसतं. आम्ही स्थानिक समितीच्या माध्यमातून गेली 21 वर्षापासून या ठिकाणी नियोजन करत आहोत. या ठिकाणी आपण पाठीमागे जर पाहिलं तर जयस्तंभाची अवस्था ही खूप दुरावस्था झालेली आहे. पावसाचं पाणी जयस्तंभामध्ये जाऊन जयस्तंभाला भेगा पडलेल्या आहेत. काही छोट्या छोट्या स्वरूपात काही भाग कोसळलेला खाली आपल्याला दिसेल मागच्या बाजूला. कारण की 11 वर्षापूर्वी या जयस्तंभावर पावसाळ्यामध्ये वीज पडली होती आणि वरील काही भाग खाली कोसळला होता. तो तात्पुरत्या स्वरूपात सैनिकांनी दुरुस्त जरी केला, परंतु तो म्हणावा असा दुरुस्त झाला नाही. म्हणून दरवर्षी जयस्तंभाच्या वरच्या भागातून पाणी खाली येतं आणि आज जर पाहिलं तर स्तंभ हा एका बाजूने फुगलेला आहे आणि ढिसूळ झालेला आहे. कुठल्याही क्षणी मोठी दुर्घटना घडू शकते. परंतु शासनाचं लक्ष वेधण्यासाठी शासनाला आम्ही वारंवार मागील 7 वर्षापासून तोंडी विनंती करत आलेलो आहे, पत्रव्यवहाराच्या माध्यमातून विनंती करत आलेलो आहे, पण शासन या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे. म्हणून आमची ही प्रमुख मागणी असेल की जयस्तंभ हा तात्काळ दुरुस्त करण्यात यावा. अन्यथा येणाऱ्या दिवसामध्ये जयस्तंभाच्या बाबतीत जर दुर्घटना घडली तर ज्या पद्धतीने राम मंदिर, बाबरी मस्जिद हा वाद कोर्टात चालू होता आणि कितीतरी वर्ष राम मंदिर उभं करण्यासाठी लागलं, तर अशी परिस्थिती जयस्तंभाची होऊ नये म्हणून आपण तमाम महाराष्ट्रातील, देशातील भीमसैनिकांनी या विरोधात आवाज उठवला पाहिजे. म्हणून स्थानिक समितीच्या माध्यमातून येणाऱ्या 12 सप्टेंबर 2024 रोजी मी संपूर्ण महाराष्ट्रातील भीमसैनिकांना आव्हान केलेलं आहे की आपण या 12 तारखेला दुपारी 12 वाजता एक लॉंग मार्चच्या माध्यमातून मंत्रालयावर धडक देणार आहोत. आणि हा मोर्चा एवढा अप्रतिम किंवा मोठा असणार आहे की जयस्तंभाबाबतीत असलेल्या सर्व मागण्या त्यांनी मान्य कराव्यात, यासाठी मोर्चा असेल. आमची दुसरी मागणी अशी आहे की 1 जानेवारी 2018ला या ठिकाणी जातीय दंगल झाली. 3 जानेवारी 2018ला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी भारत बंदची हाक दिली. या दोन्ही दिवशी कमीत कमी 30 ते 34 हजार आपल्या भीमसैनिकावर गुन्हे दाखल झालेले आहेत महाराष्ट्रभर, देशभर. तर हे गुन्हे मागे घेण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑक्टोबर 2018ला एक GR काढला. त्या GRमध्ये शिंदे समिती स्थापन केली
आणि सांगितलं की हे गुन्हे मी तात्काळ मागे घेईन, परंतु आजतागायत एकही आपल्या भीमसैनिकावरील गुन्हा मागे घेतला गेला नाही आणि त्याचा दुष्परिणाम असा होऊ लागला की आपल्या मुलांना शिक्षणात अडचणी येऊ लागल्या, आपल्या मुलांना नोकरीत अडचणी येऊ लागल्या. त्यामुळे हे गुन्हे देखील तात्काळ मागे घेण्यात यावे. 1 जानेवारी 2019 रोजी महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार प्रथमच या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी आले. सकाळी आल्यानंतर त्यांनी इथला परिसर बघितल्यानंतर ह्या जयस्तंभाच्या विकास कामासाठी आजूबाजूची खाजगी जमीन अधिग्रहण करून 100 कोटी रुपयाचा निधी जयस्तंभाच्या विकास कामाला मी देतो असं घोषित केलं. परंतु ज्यावेळेस मागील 2 वर्षापूर्वी मी माहितीच्या अधिकाराचा अर्ज टाकला, मान्य जिल्हाधिकारी किंवा समाज कल्याण आयुक्त यांच्याकडे आजपर्यंत अजितदादा असेल किंवा प्रशासन असेल यांनी 1 रुपया देखील वर्ग केलेला नाही. याचाच अर्थ अजितदादांनी आपल्या भीमसैनिकांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम केलेलं आहे आणि अशी आपली फसवणूक आपण करून घेणार आहोत का, या काही गोष्टी घेऊन आम्ही आंदोलनात उतरणार आहोत. हा मोर्चा हजारोच्या संख्येने आम्ही मंत्रालयावर धडकणार आहोत आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत हा मोर्चा असाच चालू राहणार असं मी संपूर्ण महाराष्ट्राला आव्हान करतोय. या ठिकाणी मागे जर बघितलं जयस्तंभावर तर काळी पाटी लागलेली आहे, ज्या पाटीचा आणि या जयस्तंभाचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही आहे. या युद्धाला 1 जानेवारी 1818ला 205 वर्ष पूर्ण होऊन गेलेत आणि ही जी काळी पाटी लावली ही खोडसाळपणाने लावलेली. 1971चं चीन भारतचं युद्ध झालं आणि त्याच्यामध्ये वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांची पाटी या ठिकाणी लावली गेलेली. ही पाटी मान सन्मानाने काढून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करून लावावी ही आमची एक प्रमुख मागणी आहे. आमची अशीही मागणी आहे की या जयस्तंभाचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचं जे काही समाधीस्थळ आहे याचा पुणे दर्शनमध्ये आपण या ठिकाणी शासनाने समाविष्ट केलं पाहिजे की परराज्यातली लोक ज्यावेळेस पुण्याचं दर्शन घेण्यासाठी येत असतात, संपूर्ण पुण्यामध्ये कुठल्या कुठल्या ऐतिहासिक गोष्टी आहे पाहण्यासाठी येत असतात, त्यावेळेस त्यांना पुण्यामध्ये फिरवत असताना जे काही ठराविक स्थळं दाखवली जातात तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने जयस्तंभाचा उल्लेख केला पाहिजे, छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचा देखील त्या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे. येणाऱ्या दरवर्षी 1 जानेवारीला शिवरायांनी आमच्या भगिनी लाखोच्या संख्येने या ठिकाणी येत असतात. त्यांना कुठल्याही प्रकारची नागरी सुविधा या ठिकाणी उपलब्ध नाही आहे. उदाहरणार्थ पिण्याचं पाणी असेल, शौचालय असेल, त्यांना राहण्याची व्यवस्था असेल, कुठलीच या ठिकाणी नागरी सुविधा नाही आहे. याचं देखील आम्ही पाठपुरावा करत आहोत, परंतु प्रशासन जाणून बुजून या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे. म्हणून एकदाच आरपारची लढाई म्हणून या जयस्तंभाला जर न्याय द्यायचा असेल, आपल्या पूर्वजांनी ही जी लढाई लढली होती ही आत्मसन्मानाची लढाई होती. त्यावेळेस आपल्या गळ्यात मडकं आणि पाठीला झाडू होता आणि आपल्याला ह्या अन्यायमुक्त अत्याचारातून मुक्त करण्यासाठी त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. आज आपलं देखील कर्तव्य, आपली देखील जबाबदारी की हा त्यांनी जे काही इथं त्यांना शूर म्हणजे ते या ठिकाणी मृत्यू पावलेले आहेत त्यांच्या स्मरणार्थ ब्रिटिशांनी हा स्तंभ बांधलेला आहे. मग त्यांचा इतिहास आपण बुजू द्यायचा का, त्यांचा इतिहास या ठिकाणी नष्ट होऊ द्यायचा का? या नजरेसमोर आपल्या गोष्टी घडतायत. आज आपण त्यांच्यामुळे या ठिकाणी ताटमानेने आज या ठिकाणी उभे आहोत. त्यांच्यामुळे आपण सगळ्या गोष्टी आत्मसात करू शकतो आणि मग त्यांचा इतिहास जर आपण बुडवणार असेल तर आपल्या पुढच्या पिढीला आपण उत्तर देऊ शकत नाही. म्हणून येणाऱ्या 12 तारखेला जो काही मोर्चा आहे हा पायी मोर्चा असेल, हा लॉंग मार्च असेल, विजयस्तंभ सन्मान मोर्चा नावाने हा मोर्चा असेल. सगळ्या विविध पक्ष, आंबेडकरी, फुले शाहू आंबेडकर विचाराचे सर्व पक्ष, संघटना आणि आम्ही स्थानिक समिती म्हणून आम्ही सगळ्यांना आव्हान करतो की आपण सर्वांनी ह्या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन आपण ही ऐतिहासिक मोर्चाचे एक साक्षीदार होऊया, जयस्तंभ वाचवूया. परत एकदा विनंती आहे की आपण सर्वांनी 12 तारखेला या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावं आणि जयस्तंभ वाचवायचा आहे. धन्यवाद. जय भीम. इथून पुढे सरकार आणि प्रशासन या बाबतीत कोणती भूमिका घेते याकडे आपलं लक्ष राहील. त्यासाठी त्यांना काय आश्वासन मिळते हे सुद्धा पाहणे आपल्यासाठी येणाऱ्या इलेक्शनच्या काळात रंजक ठरेल. मी कॅमेरामॅन परशुराम चव्हाण यांच्यासोबत योगेश जंगम, पुणे. खराडी पुणे प्रतिनिधी योगेश जंगम. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.